जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन, तलवारीसह रेकॉर्डवरील आरोपी ताब्यात. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हाभर विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची तपासणी करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. याशिवाय शहरातील सर्व डीबी पथके आणि आरसीपी फोर्स यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कनाननगर झोपडपट्टी, माकडवाला वसाहत आणि कावळानाका परिसरातील तडीपार तसेच रेकॉर्डवरील आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास रेकॉर्डवरील आरोपी संग्राम दीपक पवार या माकडवाला वसाहत परिसरात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ कारवाई करून संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.